आहे। शक्तीपीठ महामार्गाला शासनाने मान्यता दिली आहे। प्रकल्प हाती घेण्यास आखणीसह भूसंपादनाला या ठिकाणी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये भूसंपादन केलं जाणार आहे, तर कोल्हापूरमधील आखणी मात्र रद्द करण्यात आलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधील स्थानिक लोकप्रतिनिधींबाबत सोबत सरकार आता चर्चा करणार आहे आणि मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत चर्चा करतील। शक्तीपीठ महामार्गासाठी 20,787 कोटींची मान्यता देण्यात आली। जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत लढा हा चालूच राहणार आहे। महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा महामार्ग आहे। 50,000 कोटीचा भ्रष्टाचार करणारा हा महामार्ग आहे आणि त्यामुळे हा महामार्ग होणार नाही। जरी सरकारने 20,000 कोटी रुपयाची तरतूद केली असेल